जय महाराष्ट्र। आज आपण प्रवरा नदीपात्रामध्ये या ठिकाणी आम्ही उभे आहोत। या ठिकाणी अकोले नगरपंचायतच्या वतीनं झाडे लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। शासनाच्या वतीनं अकोले नगरपंचायतला 66 लाख रुपये झाडं लावण्यासाठी शासनाचा निधी मंजूर झालेला आहे। मित्रहो, अकोले नगरपंचायतने जर तुम्ही बघितलं, ही प्रवरा नदीचं नदीपात्र आहे। या नदीपात्रामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये प्रचंड मोठा पूर येतो आणि या ठिकाणी ही जी झाडं आपण लावलेली आपण बघतोय का पूर्ण हे खाली खडक आहे। या खडकावर माती टाकून ही झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली। ज्यावेळेस जून जुलै महिन्यामध्ये पूर येईल त्यामुळेच एक झाडसुद्धा राहणार नाही, मातीसुद्धा राहणार नाही आणि लाखो रुपये, माझ्यानुसार कमीत कमी 15 ते 16 लाख रुपयाचं हे काम झाडं लावण्याचं असावं अशी माझी माहिती। आणि म्हणून शासनाचा पैशाची उधळपट्टी नगरपंचायतनं तातडीने या ठिकाणी थांबवली पाहिजे। कारण नगरपंचायतच्या लक्षात यायला पाहिजे का झाडं लावताना ती झाडं चिरंतन काळ टिकली पाहिजे, वन जंगल वाढलं पाहिजे, म्हणून शासन हे पैसे देत असतं। परंतु नगरपंचायतचा आपण जर प्रताप बघितला ते खडकावर आणि नदीपात्रात झाडं लावण्याचा हा महापराक्रम अकोले नगरपंचायतच्या या ठिकाणी होतो आहे। मी या निमित्तानं अकोले नगरपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो, तातडीने हे झाडं लावण्याचं काम थांबवा। कारण अकोला नगरपंचायतनं हे काही 60-66 लाखाचं हे काही झाडं लावण्याचं टेंडर आहे। अकोला नगरपंचायत टेंडर हे मॅनेज करायची फॅक्टरी झालेली। या ठेकेदारांकडून 10 लाख रुपये घेऊन हे टेंडर त्याला मॅनेज करून दिलेले। हे 10 लाख रुपयाची कुणी खाले याची तातडीनं चौकशी झाली पाहिजे। हे कुणी खाले याचं मला नाव माहिती आहे, परंतु मी आज ते सांगणार नाही। याची नगरपंचायतच्या सगळ्या प्रशासनाने याची चौकशी करावी आणि हे 10 लाख रुपये घेऊन हे काम या ठिकाणी देण्यात आलेले ठेकेदारांनी फक्त झाडं लावल्यासारखे दाखवायचे आणि यांनी लाखो रुपये शासनाचे लाटायचे, असा कारभार नगरपंचायतच्या माध्यमातून अकोल्यामध्ये चालू आहे। आणि म्हणून अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं हे जर काम थांबवलं नाही, माझी नगराध्यक्ष मॅडम शिव मॅडमला विनंती, याच्यामध्ये शिव मॅडमचा काही दोष नाही। कारण हे झाडे लावण्याचा ठराव हा नगरसेवकांच्या मासिक मीटिंगमध्ये होत असतो, परंतु एकाही नगरसेवकाला माहीत नाही आणि तरी झाडं लावायचं काम, ही जागा फिक्स करण्याचं काम हे कोणी केलं हे सुद्धा उघड झालं पाहिजे। आणि म्हणून तातडीनं या ठेकेदाराचं जे झाडं लावण्याचं काम आहे हे बंद करा। कारण हे झाडं लावल्यानंतर सरकारचे पैसे फुकट जाणार आहे, पावसाळ्यात पाऊस आल्यानंतर ही झाडं वाहून जाणार आहे। त्यामुळं चांगली मोकळी जागा बघा आणि त्या जागेवर जेणेकरून नगरपंचायतली लावलेली झाडं 50-100 वर्ष राहतील, जेणेकरून निसर्गाला झाडं वाढल्यानंतर त्याचा फायदा होईल आपल्याला, अशा ठिकाणी लावावी अशी मी त्यांना एक सूचना करतो। त्यानंतर मागच्या वर्षी पानसरवाडी या ठिकाणी जी काही भैरवनाथाची टेकडी त्या ठिकाणी सुद्धा 2000 झाडं नगरपंचायतच्या माध्यमातून लावण्यात आलेली। 40 लाख रुपयाची झाडं त्या ठिकाणी लावण्यात आली। आपण जर आज त्या ठिकाणी गेलो 150सुद्धा झाडं त्या ठिकाणी उभी नाही आहेत। मग 40 लाख रुपये जर शासनाचे नगरपंचायतच्या माध्यमातून ठेकेदार असतील, पदाधिकारी असतील, हे जर याच्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचार होणार असेल तर अकोल्याच्या नागरिकांना त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा नाही। जे नागरिक कर भरतात, जे शासनाचा टॅक्स भरतात, शासनाचा पैसा उघड लूट नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत। आणि म्हणून तातडीने हे जर काम बंद केलं नाही तर आम्ही शिव मॅडमच्या म्हणजे कॅमेऱ्याला घेरावा घालून या ठिकाणी अकोला तालुका शहर शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निमित्ताने मी देतो। आपण जर बघतो, माझ्या माहितीनुसार हे 14 ते 15-16 लाख रुपयाचं या ठिकाणी टेंडर असावं। हे जर काम बघितलं, हे काम फक्त याला एक 5-7 ट्रॅक्टर माती टाकली आणि ही झाडं वनस्पती म्हणजे ही काय अशी फळझाडं नाही आहे, ही वनाची झाडं आहे। त्यामुळं वन झाडं ही फॉरेस्ट डिपार्टमेंट फुकट देते आणि माती टाकून फक्त त्या मातीमध्ये हे झाडं राहून या ठिकाणी जर 15-20 लाख रुपये ठेकेदाराला जर देणार असेल, फार तर हे काम 1 लाखाच्या पुढं 1 लाखाच्या आत मी तुम्हाला करून देतो। पण अशा पद्धतीनं नगरपंचायत आपल्या सर्वसामान्य जनतेच्या पैशाची जर उधळपट्टी करीत असेल तर आम्ही सहन करणार नाही। म्हणून तातडीनं हे काम बंद करावं आणि ठेकेदाराला 1 रुपया या कामाचं बिल देऊ नये आणि जर बिल दिलं त्याची जबाबदारी माननीय शिव मॅडमवर राहील अशी मी त्यांना इशारा देतो। जय महाराष्ट्र।
अकोला नगरपंचायतच्या वतीनं आपल्या प्रवरा नदीच्या काठावर हे सरकारच्या लाखो रुपयाचा निधी खर्चून हे वृक्षारोपण केलं जाते. वास्तविक पाहता हे वृक्षारोपण करताना ही जागा अत्यंत चुकीची निवडलेली आहे. या नदीला पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात पूर येतो. मुळात जिथं आपण उभे जिथं वृक्षारोपण केलं तिथं खडक आहे. खडकावर थोडीशी माती टाकून हे वृक्षारोपण साजरं केलं आहे. 2 झाडांमध्ये पुरेसं अंतर नाही. उद्या 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये नदीला पूर आल्यावर हे संपूर्ण झाडं ही माती वाहून जाणार आहे. पर्यायानं शासनाचा आणि नगरपंचायतला कर भरणाऱ्या लोकांचा पैसा हा वाया जाणार आहे. या सगळ्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे. ताबडतोब इथून हे झाडं काढून घ्यावीत. सुयोग्य ठिकाणी हे वृक्षारोपण करावं. शासनाच्या पैशाचा सदुपयोग करावा. कर भरणाऱ्या नागरिकांच्या पैशाचा सदुपयोग करावा. अन्यथा अकोला शहर शिवसेनेच्या वतीनं अकोला नगरपंचायतवर कडक कारवाई करण्यात येईल. उग्र आंदोलन करण्यात येईल. त्याची पूर्णतः जबाबदारी ही नगरपंचायतची राहील याची प्रशासनानं नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज जो काही नगरपंचायतीने वृक्षारोपणाचा काही ते जी झाडं लावलेली आहे ही चुकीच्या ठिकाणी लावलेली आहे. या नदीपात्राला आपल्या ते पूर येतो. या पुरामुळे हे सगळे झाडं वाहून जाणार आहे. तरी नगरपंचायतीने ह्या झाडाचं दुसऱ्या ठिकाणी पर्यायी जागा निवडून तिथं वृक्षारोपण करून हे झाडं वाढवावी. ह्या जागेत खडकाळ भाग असल्यामुळे याच्यात माती टाकून हे झाडं लावण्यात आलेलं आहे. तरी पण नगरपंचायतीला सांगणं आहे की हे झाडांचं ज्या ठिकाणी उपयोग होईल त्या ठिकाणी लावून त्याची वाढवावी ही विनंती. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.